येवकार हा समृता खणगावकर, सुरेख पळयचे हेडलाईन्स। गोय मुक्त जाले पण मुणकार अजूनही जाले ना मुक्त। मुणकारांक हक्काची जमीन मेळपाकच जाय। अधिवेशनात मुणकाराच्या हक्काचेर आमदारांनी धरलो नेट। जॉब स्कॅमाचेर विधानसभेत चर्चा कित्याक करिनात म्हण विजय सरदेसायान सरकाराक धरले धारेर। स्कॅम चेक करपाक SIT करची स्थापन मागले विजय सरदेसायान। रामेश्वरमातलो 531 कोटीचो नवो पंबन रेल्वे पूल 5 वर्सांत जालो पुराय। हो भारताचो एकूच वर्टिकल लिफ्ट रेल्वे पूल। आनी आतां हेच्यो कोंकणी खबरो विस्तारान। गोय मुक्त जाले पण मुणकार अजूनही मुक्त जाले ना। मुणकारांक त्यांच्या हक्काची जमीन मेळपाकच जाय। अधिवेशनात मुणकारांच्या हक्काचेर आमदारांनी नेट धरलो। स्पीकर सर, मुणकार म्हटल्यार न्ही सगळ्यांक खबर आहा व्हेरी सेन्सिटीव इश्यू आनी गोंयान कितलीशींच वर्सां जाले मुणकारांचे हे इश्यू चालूच आसात आनी खंय तरी तांकां जस्टीस मेळना। पूण तेच्या पयलीं हांव आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टर धन्यवाद म्हणटा, कारण जेन्ना तेंच्यांनी अनाउन्स केले की मुणकारां खातीर फास्ट ट्रॅक करतले आनी शेनवारचे सुद्दां मामलेदार अपॉयंट केले तेन्ना म्हाका दिसता खुबशे पेंडींग केसीस आहात ते थोडेफार तेंचे क्लियरूय जाले। म्हणजे सांगूंक इतलें सुद्दां की पेडण्या तालुक्याचे 100च्या वयर केसीस क्लियर जाले मुणकाराचे, तेका लागून तेंचे धन्यवाद सगळ्यान पयलीं। आतां ह्यो रेझोल्युशन हाडपाचो हेतू जो आहा तो जेन्ना खुबशे लोक आहात ते मुणकार केस घालपाक वचनात। कारण कितें घालपाक वचनात ते कारण इतलेंच आसा की भाटकार जे आहात ते काही प्रमाणे थ्रेटन करतात, भंय घालतात। पूण जेन्ना तेंचे कडेन मिटिंगेक बसताले ते म्हाका इतलेंच सांगताले इतलीं वर्सां लोकांचे पेंडींग केसीस आहात ते जावंक ना आनी तुमी 3-4 म्हयन्यांनी कशें करतले। त्या हॉटेलाक CRZ एप्रुवल क्लियरन्स मेळ्ळे आनी ते मुणकारांक बाबड्यांक ती नुस्तें विकतात वचून बाजारांत, पाटलो नुस्तें विकतात, तेंचे कडेन पयशे डेली कितें मेळटात ते पयशे आनी ते पयशे तेंचे घर चलता आनी कोर्टान जर केसी घालतले आनी केसी चलोवपाक पयशे खंयचे हाडटले। ह्या खातीर जो पर्यंत मुणकाराच्यो केसी ह्यो पेंडींग आहा त्यो डिस्पोज जायना तो पर्यंत भाटकारांक हो जागो विकपाक मेळना अशें कितें तरी एक कायदो काडपाची गरज आसा। आनी जे आमचे नीज गोंयकार हे मुणकार आसा ह्या मुणकाराच्यो ज्यो केसी आसा त्यो टायम बाउंड जर आमी डिस्पोज केल्यो जाल्यार तांकां खरें आमी सरकार न्याय दितलो इतलें अशें आमी समजता। 2 सेपरेट प्रोसिडींग आसात, डिक्लेरेशन आनी परचेज प्रोसिडींग, ही 2 आसतात। सरकारान विचार करपाचो डिक्लेरेशन आनी जी परचेज प्रोसिडींग आसा टू क्लब प्रोसिडींग करपाची, जाल्यारच तो फास्ट जातलो। केन्ना डिक्लेअर जाता तो हे म्हणून मुणकार, पण ताचे सगळे फायनल जायना। आयज खंय ना खंय दिल्लीकार हे जी दिल्ली लॉबी आसा ही येयल्ली आसा आनी ह्यो जो जागो आसा हो मुणकारा सकट घेता। मुणकारांक कांयच खबर ना, मुणकार थंय केसी झगडटा आनी हांगा जागे गेलो। उरिल्ले आमी सपोर्ट करतात, जे कितें म्हणटा ते आमी सपोर्ट करतात। आमी म्हणटात की चड मामलेदार घाल, बेगीन त्यो केसी काबार कर, हें आमकांय जाय, तुमकां जाय तें आमकांय जाय, आमकांय मुणकार निवडून दितात। सो सगळे आमी बी तुमचे बरोबर आहा हातून, पूण फक्त एक की 1 वर्सान हे सरकारान कांयच केलें ना, हे तुमचेच आमदार सिद्ध करून दितात। हे सरकारान तकली सकयल घालून मान देवन एक्सेप्ट करचे पडटा। Based on sale deed, we should allow the mamladars to make sure that ते मुणकारागे जे नाव आहा ऑक्युपंट कॉलमाक घालचे आनी ऑन बेसिस ऑफ द सेल डीड टू रिमूव इट फ्रॉम द अदर राइट्स। आयकात ह्या 2 वर्सांत मुणकारांच्यो कितल्यो केसी तडीक लायिल्ल्यो आसात ताचेर मुख्यमंत्र्यान पाडो वाचून दाखयलो। 2 वर्साच्या भितर ह्यो डिस्पोज करप म्हणजे त्या खातीर बार्देसान 699 आसल्यो, 600 केसीस डिस्पोज केल्यो, 401 उरल्या, आतां 500 केसीस बॅलन्स म्हणटा तो, 400 केसीस नवीन आयल्यो। ओके, पेडण्यान 205 केसी आसल्यो, भितरल्यो 185 केसी आमी क्लियर केल्या। तुज्या लोकांक सांग केसीस घालपा खातीर आमी टायम टू टायम तेणी सांगला पळय आतां विदीन 3 इयरींग भितर 3 वर्साच्यो जर केसीस आसत डिले जाल्ल्यो आमच्या कडेन जाल्यार दर 10 दिसांनी डेट दिता, दर 10 दिसांनी, आनी 3 इयरिंगांनी केस डिस्पोज करता, 3 इयरिंगांनी। फक्त तेणी हय म्हणजे ते सांगले पळय पेडण्यान 205 आसल्यो, 185 बट 130 नवीन आयल्या आनी 150 उरल्यो आतां। 70 5 केसी आसल्यो फक्त आनी आमी 18 केसीस नवीन आयल्यो, त्यो धरून 17 डिस्पोज केल्यो, 70 फक्त 6 केसी उरल्या। बिचोलेन 94 केसी आसल्यो, आमी 95 क्लियर केल्यो, 122 लोकांनी नवीन घातल्या, म्हणून 121 उरल्या।
तुझ्या पूर्ण सालसेतीन 601 केसी असल्यो, 449 केसी 449 क्लियर केल्यो, 396 नवीन घातल्यो, 548 आसा आतां. फोंड्यान 360 असल्यो, 219 क्लियर केल्यो, 204 ऍड जाल्या, 345 जाल्यो. सांग्यार 36 केसीस असल्यो फक्त, भितरल्यो 33 केसीस क्लियर जाल्यो, 27 लोकांनी नवीन एप्लाय केले, 30 केसी आसा. केप्यां 48 असल्यो तुज्या, ओके. परत 50 केसीस क्लियर केल्या, 98 लोकांनी एप्लाय केले, 96 आहा. काणकोणान 106 केसीस असल्यो, आमी जवळपास 57 क्लियर केल्यो, 54 लोकांनी ऍड केल्यो, 103 नवीन केसीस जाल्यो. मार्मागोवा तालुक्यान 137 केसीस असल्यो, आमी 125 क्लियर केल्यो. आता 84 केसीस नवीन घातल्या, 96 उरल्या. टोटल केसीस 2845 असल्यो, 2323 केसीस आतापर्यंत क्लियर केल्या फक्त 2 वर्सांनी. हांव सांगता म्हणजे ऑक्टोबर 2022 पासून टील डेट. गोवा 365 खातीर विन्संट रोजारियो, डायलन रॉड्रिगीस, गौतमी गांवकार आणि सानिका नागवेकर. पीडब्ल्यूडीच्या 465 काम करपी कर्मचाऱ्यांची मागणी हुमकळत आशिल्ली. कामात रेग्युलरायज करपाची मागणी घेवन सांखळे रवींद्र भवनात मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंताक ते मेळ्ळे. फाटली 15 वर्सां सावन टेम्पररी काम करपी हे सगळे कामगार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशा प्रमाण आमकां रेग्युलरायज करचे तांणी मागला. पळयात. आता ॲज पर सुप्रीम कोर्ट ऑर्डर एक रूल येयला, आफ्टर कंप्लीशन ऑफ 10 years government should regularize the staff, so all the benefit should be get to the contract staff who has completed 10 years. So we are requesting to our CM Sri Pramod Sawant to regularize us as soon as possible so that our issue may solve and our family may get a benefit of coming 8 pay. So I request to Pramod Sawant to regularize us as soon as possible. डिले जावपाचें कारण कितें? See, after one case is gone to the Supreme Court regarding same, that is Jaco versus another party, and in Supreme Court it says that the judge, after completion of 10 years, the contract staff may not be kept aside. So they decide to regularize them. As per new judgment, the staff should be regularized as per Supreme Court order. किती वर्सां आता तुम्ही काम करताय? आता जवळजवळ 15 वर्ष. 15 वर्सां जाली. आणि जवळ 465 स्टाफ आसा आणि तितूंतले ऑलमोस्ट 50% आता रिटायर जावपाचे आसा. तांकां रिटायरमेंट जातकीर कितें तरी बेनिफीट मेळची अशें आमकां म्हणजे सरकारान दिवचें अशी आमची मागणी. आणि आमी काम केल्लें म्हणून कितें तरी आमकां मेळ्ळें अशें जावपा जाय. आमचे आतां मागणी फक्त 7 पे लावन बेगीन आमची जी क्रायसीस जाता, डेली वेजीस आसा तेंचे कमी जातले त्रास. फुल PWD ऑफिस स्टाफ सगळं PWD सेकंड बॅच टेम्पररी स्टाफ. रिटायरमेंट जाता कितें ती तरी थोड्या आतां जवळ फाल्यां जुलयाक रिटायर जावपाचे आमचो एक स्टाफ. अशे खुबशे आसा ते तांकां कांयच बेनिफीट ना. पहिले तुम्ही कॉन्ट्रॅक्ट असले सगळे तुमकां हितून घेतले सॅलरी 60 हा जी खूब 2013ची आसा 60 ते अंडर दिता ऑलमोस्ट 2025 जाले आसा. त्याच बेसिसाचेर आमी काम करता. बेसिकाचे वेरी हाय डेली नीड्स आमकां हें करूंक मेळना. कित्याक आतां मार्गांनी हें खंय पावला सो आमी ते 2013चे जे बेसीक कितें मेळटा तेजेर आमी आतां काम करता. सो ते खातीर आमी सीएमाक सांगता. तुमकां एश्युरन्स दिला? एश्युरन्स दिला सीएमान नेक्स्ट बजेटान एप्रील म्हटल्यार आमी प्रोविजन करता म्हणून तरी सीएमाक सांगता. सीएमाक लागती तेणी आमचे हेल्प करपाचें. सीएम करता ओबा. गोवा 365 खातीर महेश गोवेकार, मनीषा जाधव आणि मुजैफ शेख. घेऊया एक ल्हानसो विसव. विसवा उपरांत येवकार पळय फुडल्यो खबरो. विधानसभा अधिवेशनात गोयच्या उदरगतीक सरकारान काय पावलां उबारपाक जाय ते विशीं वादविवाद जाले. फकत एकाच दिसात गोयचे मुद्दे मांडपाक आनी बिलां पास करपाक शक्य ना अशें म्हणत विरोधी पक्षान प्रतिक्रिया मांडल्यो. मीठ आगर, कोमनीदाद जमीन, जॉब स्कॅम आणि हेर साबार मुद्द्यांचेर अधिवेशनाचे वातावरण तापले. कांय जाण सॅटिस्फायड जाले जाल्यार कांय मुद्दे तशेच उरले. आयकात राजकीयांच्यो आरत्यो परत्यो प्रतिक्रिया. तुमकां याद आसतलें ऑर्डिनन्स हाडलो तेन्ना सरकारान ऑर्डिनन्स हाडलो
तेन्ना हांवें सांगलेलें दीस ऑर्डिनन्स वील नॉट हेल्प कवर जुवारी लँड. पण कितले लोक बेजार जाले चिंतले आय एम फेवरिंग जुवारी. दॅट्स नॉट द ट्रूथ. आय एम नॉट फेवरिंग जुवारी. आय वॉज asking that the amendment should be introduced to stop Zuari from selling the land, stop Zuari from changing the user of the land. कितें आसा ते आपूण एक्झॅक्ट करतो. सेंट्रल गव्हर्मेंटा कडेन आमी प्रपोजल घालतले. आमच्या जे पंचायत आसा आमच्या लोकल बॉडीजा कडल्यान ती कंप्लेन्स जावं ऑब्जेक्शन जी आसा ती आमी पावयतले आनी जे करून आमी एक पॉझिटिव्ह डायरेक्शनान वचपाक जाय. कित्याक लोकांची सहमती आसपाक जाय. कित्याक थंय इतले लागीं रेल्वे स्टेशन हे आसपाक शकना. सो तेज्या बाबतींत आयज सीएमान एश्युरन्स दिल्ले आसा. आतां पळोवया एश्युरन्स कितले पर्यंत फुडें वयतात. आज बारीक लोकांक जावं वास्कोच्या मुर्मुगांव पोर्टांत जावं दुसऱ्या आख्खे गोंयांत जो कोळशाचो प्रॉब्लम आहा आज ह्या सरकारान दाखोवन दिलेले आहा. बारीक लोकांले जेन्ना एक बील इलेक्ट्रिसिटी बील थारिकोना 1-2 म्हयने जाल्यार कनेक्शन काट करता. नाव वी आर गोइंग टू टेक दीस व्हेरी व्हेरी सिरियसली. स्पेशली इट इन्वॉल्व्स thousands of crores of rupees. This is the biggest fraud. जुवारी अग्रो हे जे कोमुंदादीचे अमेंडमेंट हाडला बेसिकली इज अबाउट जुवारी. तेन्ना ताणें अश्युरन्स आमकां दिल्लें की आपूण बील हाडटलो. बील कितें आहा की कोमुंदादीन जर जमीन दिल्ली सरकाराचे फ्लडिंगाचेर फॉर वन पर्टिक्युलर पर्पज ती जुवारीक दिल्ली इंडस्ट्री करपाक. जुवारीन ते इंडस्ट्री करून ती वापरली ना ते हावजींग करपाक विकली जाल्यार ती जमीन परती कोमुंदादीक येता. हें बील आसा. आतां बिलाचें ऑपरेशन केन्ना आहा प्रॉस्पेक्टिव्ह म्हळ्यार आयच्यान. आतां आनी कितें केलां जुवारीक सगळी जमनी विकूंक दिल्या. त्यो जमनी कन्वर्ट केल्या. त्यो जमनी कन्वर्ट करून सनद दिल्या. सगळें बाजार गुंडाळ्ळा आनी आतां हें बील हाडलां गोंयचे जनतेच्या कानान घातलां. त्या प्रमाणे आयज आनी मांडलेले आनी म्हाका फक्त एश्युरन्स जाय आसले की तेंचो हक्क तेंचो म्हणजे तेंचे मुणकारीयल रायट्स ते मेळटले की ना. त्या प्रमाणे ऑनरेबल चीफ मिनिस्टरान आमचे एश्युरूय केला. आमचे ऑनरेबल रेव्हेन्यू मिनिस्टरानूय एश्युअर केला की फास्ट ट्रॅक करून म्हणजे 3 इयरिंगां भितर तेंचे नांवार करून दितले म्हणून. सो इम्पॉर्टंट कितें आहा मुणकारांक तेंचो हक्क मेळोंक जाय. तेंच्या घरा पोंदची जमीन मेळपाक जाय आनी ती तेंच्यांनी एश्युअर केल्या 3 इयरिंगां भितर तेंच्या नांवार करून दितले. नॉर्मल डॉक्युमेंट्स जे आहात लायटीचें बील जावंक नाल्यार घर हावस टॅक्स जावं ते दिले जाल्यार ऑटोमॅटिकली तेंचे 2-3 इयरिंगेन हे करून तेंच्या नांवार. आयज खुबशा गांवांनी लोकांक खबर ना मुणकारीयल आतां इतलो स्पीड अप केला फास्ट ट्रॅक केला. ते समजता पयलींच्या भाशेन वर्सान अशीच वयतली म्हणून. पूण तशें ना. हे आमकां प्रत्येक गांवान अवेरनेस करपाची गरज आहा की तुमी मुणकारीयल एक्टा प्रमाणे एप्लाय करा. इमिजिएटली विदीन नो टायम म्हणजे 3 इयरिंगेन तुमचे नांवार जातले. गोवा 365 खातीर डायलन रॉड्रिगीस, गौतमी गांवकार आनी मुझेफ शेख. जॉब स्कॅमाचेर विधानसभेत चर्चा कित्याक करपाक सोदिनात म्हण विजय सरदेसायान सरकाराक धारेर धरले. जॉब स्कॅमाचेर चवकशी करपाक SIT स्थापन करची पूण गोंयचे ऑफिसर जे हय सायबा म्हणपी आसात ते नाकात. विजयान उतराचो फार पेटयत विधानसभेत नोकर भरती प्रक्रियेत जावपी घोटाळ्याचेर खरसाणेन टिका केली. स्पीकर सर एक इश्यू जर काडटलो मेन इश्यू आशिल्लो हांव तकलेर घेवन बशिल्लो म्हणटा जॉब स्कॅम. स्पीकर सर जॉब स्कॅमान कोण आहा कितें आहा तें म्हाका खबर ना. पूण तुमी डिस्कशन ताचेर कित्याक घेवंक सोदना तें म्हाका खूब दुखता. स्पीकर सर हांव असो रिस्पॉन्सिबल मनीस जो कोणाचेंच नांव काडचो ना जो मनीस ह्या हावजान ना. आतां तुमचो नवो प्रेसिडेंट जाला दामू नायक. ताजें आज पयलें नांव काडलां हांवें 13 वर्सांनी. केन्नाच ताजें नांव घेवन हांवें क्रिटिसायज करूंक ना हावजान. आनी हांगा तर कोणूय उगीच कोणाचे फॅमिली मेंबराचेर बोट दाखयता हांव तें नांव काडपी मनीस न्ही. विदावट प्रूफ हांव केन्नाच उलोवचो ना. आनी तो मनीस जर ह्या हावजान ना जाल्यार ताजें नांव केन्नाच काडचो ना. सो दीस इज द रिस्पॉन्सिबिलिटी दॅट आय ऑल्सो हॅव एज अ लेजिस्लेटर. पूण तुमी डिस्कशनूच ताजेर अलाव करचे ना हें म्हाका कळना स्पीकर सर. स्पीकर सर एम्प्लॉयमेंटाचेर एकूच आयका. आमची अनएम्प्लॉयमेंट रेट इज 8.7 एज अगेन्स्ट द नॅशनल एवरेज ऑफ 4.5. हें कोण सांगता? पिरियॉडीक लेबर फोर्स सर्वे. कोणाचें हें? मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन. बोयले इंजिनाचें आनी एक इंजीन. स्पीकर सर हो रिपोर्ट सांगता की 19.7% ऑफ पॉप्युलेशन वर्किंग इन एग्रीकल्चर सेक्टर, 30.5 इन द सेकंडरी सेक्टर अँड 55% इन द टर्शरी सेक्टर.
होच रिपोर्ट सांगता की अनएम्प्लॉयमेंट रेट फॉर मेल्स इन गोवा इज 5.6% एज अगेन्स्ट द नॅशनल एवरेज ऑफ 3.8%. जॉब आसात पूण गोंयच्या भायल्या लोकांक ते हाडटात. रिक्रुटमेंट ड्रायव्स भायर करताले आमी गोंयांत केलो. सप्लिमेंटरी हितूर लेबर एंड एम्प्लॉयमेंटरी म्हाका खंय दिसना. बाकीचे हांव मान्य करतालो तो उलयलो सगळे तेजेर. लेबर एंड एम्प्लॉयमेंट स्पीकर सर, दिस इज एक मिनिट सांगता. एंटायर इकॉनॉमी is based on employment. If you are not willing to talk about employment, you are not willing to talk about anything. की recruitment process हा problem आहा म्हणून चड करून LDC in the South Goa District Collectorate. तेन्ना स्पीकर सर म्हाका असोच हें केलो की काय ना सारकें आहा म्हणून. आज स्पीकर सर मॅनिप्युलेशन ऑफ द सिलेक्शन प्रोसेस हें दिसता. टेम्परिंग ऑफ द मार्कशीट दिसता. एक SIT करची. ही SIT कोण आसचो? बेसिकली हे रिक्रुटमेंट स्कॅमाच चॅक करपा खातीर SIT जावची. हातून प्रोफेशनल जाय फ्रॉम आउटसायड गोवाज एडमिनिस्ट्रेशन. गोंयचे ऑफिसर तुमचे हय साहेबा करपी ते नाका. एक मिनिट. नवे एक घडणूक सांगता मुखेलमंत्र्याक. मुखेलमंत्र्याचें कांय काडूंक ना हांवें, ताका भिवपाची गरज ना. एक नवें जाल्लें आहा. पयर एक कायदो आयलो, एक सुप्रीम कोर्टान ऑर्डर दिल्या. ऑर्डर कितें म्हणटा की देर इज नथींग कॉल्ड रिजनल डोमिसायल. हें नवें आनी हें घातक आमकां की देर इज नथींग कॉल्ड रिजनल डोमिसायल. इट इज नाव ऑल नॅशनल डोमिसायल. म्हणटकर स्पीकर सर, आतां जे कोण जॉब मेळटले ओ जॉब कोणाक मेळ्ळा, दे मे बी द लास्ट जनरेशन ऑफ गोवन्स गेटिंग जॉब इन गोवा. गोवा 365 खातीर डायलन रॉड्रिगीस, विन्सेंट रोझारियो, विलियम रॉड्रिगीस, मनीषा जाधव आणि ओमकार देशप्रभू. घेऊया एक ल्हानसो विसव. विसवा उपरांत येवकार पळया उरिल्ल्यो खबरो. विसवा उपरांत येवकार पळया उरिल्ल्यो खबरो. रामेश्वरमातलो नवो पंबन रेल्वे पूल 5 वर्साच्या काळात पुराय जाला. 531 कोटी रुपयाचो हो रेल्वे पूल भारताचो एकूच वर्टिकल लिफ्ट पूल, जातूंत 72.5 मीटर उबी लिफ्ट स्पेन आसा. पुलाचे उक्तावण प्रधानमंत्री मोदी हांचे हस्तुकी जातले. तामिळनाडूच्या रामेश्वरम जुव्याक भारताच्या मुखेल भुंयेकडेन जोडपा खातीर दक्षिण रेल्वे विभागान हो पूल बांदला. पळया संदीप कामोलकराचो तामिळनाडूंतल्यान खासा रिपोर्ट. हांव जो आतां सध्या आसा तो पंबन ब्रिज जो नवो बांदलेलो आसा तो, आनी आतां तेजे थोड्या दिसांनी उद्घाटनूय जातलें. पूण तेजी माहिती दिवपाक आमकां स्पेशल रेल्वेन गोंयच्या टिमीक हांगासर हाडलेली आसा. आनी गोंयच्या टिमी बरोबर हांव संदीप कामोलकर गोवा 365 खातीर रिप्रेझेंट करता. तो आयज ह्या ब्रिजाचेर उबो आसा आनी तेचे आतां जे डिटेल्स आहा ते आमकां ते जे रेल्वे जे हे आसा ऑफिशियल आसा ते आमकां दितलेच. आनी हो कसो कितें ऑपरेट जातलो तेय बी आमकां सांगतले. पण अशें आसा की हांगासर आनी एक ब्रिज जो जुनो ब्रिज जो तेन्ना ब्रिटिशांनी बांदलेलो तो तुमकां हो दिसता. हो 1962 एक व्हडलें वादळ जाल्लेलें तेन्ना डिस्ट्रॉय जाल्लो अशें म्हणटा. आनी तेका लागून मागीर तो बंद दवरलो तेंच्यांनी. आनी ब्रिटीश कालीन म्हटल्यार खूब वर्सांय जाली तेका. आनी आतां आमच्या भारत सरकारान आनी रेल्वेन हो स्पेशल एक नवो ब्रिज बांदलेलो आसा. आतां हेजो डिटेल आमकां ते दितलेच. Pamban Bridge. Like you can see the old Pamban Bridge. This Pamban Bridge connects basically Indian mainland with the island of Rameshwaram. So it has got the new Pamban Bridge has got the length of around 2.10 kilometers, and it has got the pillars of around 333 exactly. And this new Pamban Bridge is basically constructed. As you can see, the corrosion of the safety aspects of the old Pamban Bridge, they are not good, and already it has been disconnected. And the new the old Pamban Bridge, the mechanism used in that, it's already age old, and the time taken by the old bridge to
to open and close used to be more than 40-45 minutes. To do away with that old method, so new bridge will be commissioned very soon. So this is considered at the cost of around 531 crores. 2019 February 2024 November completed project. February 2019 starting. November 24 complete. गोवा 365 खातीर संदीप कामुलकार, समृता खणगांवकार आनी ओमकार देशप्रभू. सप्तकाच्या शेवटाक नितळ मळबाचो अदमास आसा. कांय सुवातांनी हलके धुके पडटले. प्रवाशांक सादूरतायेचो सल्लो आयएमडीन दिला. फुडल्या सप्तकात पुराय गोंयांत सुके हवामान तिगून उरतले. दनपारा उष्णताय जाणवतली जाल्यार सांजे परतून थंडसाण पातळटली. सुकी परिस्थिती कायम उरतली. येता त्या काळात तापमानात व्हड बदल जावचो ना. शेनवारचे चडावत आनी उणें तापमान 33 डिग्री सेल्सियस आनी 21 डिग्री सेल्सियसा मजगती उरतले. बोट धनियांक खासा शिटकावणी आयएमडीन दिवंक ना. सप्तकाच्या शेवटाक नितळ मळब, दनपारा उष्ण परिस्थिती, सकाळी आनी सांजे धुके, प्रवाशांक सादूरतायेचो सल्लो. शेनवारचे तापमान 33 डिग्री सेल्सियस आनी 21 डिग्री सेल्सियस. बोट धनियांक शिटकावणी ना. ब्युरो रिपोर्ट गोवा 365. आणि आयचे हे कोंकणी खबराचित्र हांगा सोंपता. मेळुया फाल्यां ह्याच वेळार पळोवपाक गोवा 365 मोगासो.